नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये कांदा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल आणि एकदा जरी बनवली ना, तर आठवड्यातून 2-3 वेळा बनवून खाल इतकी चविष्ट लागते. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट 10 मिनिटामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होतो. चला मंडळी, याचं काय बनवायचं आहे ते पाहूया. त्याआधी तुम्ही घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथे आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे. कांदा आपल्याला सोलून घ्यायचा म्हणजे यावरची साल काढायची आहे आणि त्यानंतर कांदा उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण कांदा पातळसर असा चिरून घेऊया. सर्व कांदा चिरून घेतला त्यानंतर याला असा सुट्टा करून घ्यायचा आहे म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला. संपूर्ण कांदा आपण रव्यामध्ये घालूया. यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. थोडंसं लाल तिखट घालूया. ओवा हातावरती चोळून यामध्ये घालायचा. थोडेसे जिरे घालायचे. त्यानंतर कसुरी मेथीसुद्धा चोळून घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण बारीक रवा वापरलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर जाड रवा वापरला तरीसुद्धा चालेल. सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं पाणी घालूया. मिश्रण आपल्याला अगदी पातळही करायचं नाही आणि अगदी घट्टही करायचं नाही. मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जसा जसा रवा भिजला जाईल तसं आपण यामध्ये पाणी घालून याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. पहा, इथे मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाची आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचे. 5 मिनटं साईडला ठेवून देऊया जेणेकरून रवा भिजेल. एक 5 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पाहू शकता यामधला रवा व्यवस्थित भिजलेला आहे. मिश्रण छान असं फुललेलं दिसतंय. पहा, अशा स्वरूपाचं आपलं इथे हे मिश्रण तयार झाले. चला आता याचं काय बनवायचं आहे त्याकडे वळूयात. गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा व्यवस्थित असा गरम झाला की त्याला तेल लावून घेऊया. इथे मी तेलाचा वापर करत आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तूपही वापरू शकता. तव्याला व्यवस्थित असं आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता यावरती तयार केलेलं मिश्रण आपल्याला घालायचं आहे. एक पळी मिश्रण आपण यावरती घालूया आणि अलगद असं याला पसरवून घ्यायचं आहे. गोलाकारामध्ये आपण याला पातळसर असं पसरवून घेऊया. तर मंडळी, आज आपण इथे बनवत आहोत कांद्याचे थालीपीठ किंवा तुम्ही याला कांद्याचा पराठासुद्धा म्हणू शकता किंवा धिरडं म्हटलं तरीही चालेल. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. झटपट तयार होते आणि खायलाही तितकीच चविष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलात तयार होते. याला पहा, आपण गोलाकारामध्ये व्यवस्थित असे पसरवून घेऊया. पहा, इथे आपण छान असं याला पातळसर पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती 3-4 मिनटं याला झाकून ठेवायचं. एक 3-4 मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे धिरडं आपण पलटवून घेऊया. झाकून ठेवल्यामुळे हे व्यवस्थित असं शिजलं जातं. तेल लावायचे आणि आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला व्यवस्थित असे भाजून घेऊया. गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे जेणेकरून हे व्यवस्थित असं शिजलं जाईल. आणि हे थालीपीठ पसरवताना पहा, पातळसर पसरवायचं आहे जेणेकरून पटकन असे भाजले जाते आणि चवीलाही खूप छान लागतं. तर आता आपण याला पलटवून घेऊया. अलटी-पलटी करून दोन्ही बाजूने याला आपण छान खमंग असं भाजून घेऊया. पहा, खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजल्या गेलेलं आहे. मस्त असे इथे आपले हे कांद्याचे थालीपीठ किंवा पराठा तयार झालेला आहे. पाहू शकता, छान खमंग असं याला असं प्रेस करून भाजून घ्यायचं आहे. छान असा आपला हा कांद्याचा पराठा तयार झालेला आहे. आता आपण याला तव्यावरून काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक पराठा म्हणजे हे धिरडे बनवून दाखवते. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले अशा आकाराचे
3 धिरडे तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. सकाळच्या नाश्त्याच्या गडबडीमध्ये काय बनवायचं सुचत नसेल तर अशा वेळेस तुम्ही झटपट असा हा नाश्ता बनवू शकता. कोणतीही पूर्वतयारी करायची गरज पडत नाही. किंवा मग कधी-कधी चपाती भाजी बनवायचा कंटाळा येतो. मग अशा वेळेस सुद्धा तुम्ही झटपट असा हा पौष्टिक पदार्थ बनवू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता, जेणेकरून हा पराठा आणखीनच पौष्टिक बनेल आणि चविष्ट बनेल. तर पहा इथे आपण अशा पद्धतीने हे दुसरे थालीपीठ किंवा हा पराठा भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. पहा इथे मस्त असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पराठा किती मस्त मऊसूत झालेला आहे. चवीलाही खूपच छान लागतो. खमंग असं भाजून घ्यायचा जेणेकरून चव आणखीनच मस्त लागते. हे पराठे तुम्ही दहीसोबत सर्व्ह करू शकता, सॉससोबत सर्व्ह करू शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसोबत चवीला खूपच छान लागतात. तुम्ही सुद्धा एकदा थोड्याशा प्रमाणामध्ये असे पराठे नक्की बनवून पहा. चवीला खूप छान लागतात आणि मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी जरूर आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. चला तर मंडळी, भेटूया आपण नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग, बाय बाय.